मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविराविर्मयेति वेदस्य म आणिस्तः श्रुतं मे मा प्रहासि अनेनाधीतेन अहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्तां दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ पञ्चदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठाम् अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषाः अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसङ्गैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. सुरुवातीला भगवंतानी जगाचं वर्णन केलं. जगाचं कारण काय, आणखीन जगामध्ये कोणकोणचे घटक आहे ज्याच्याद्वारे हे जग संपूर्ण म्हणजे आपल्याला दिसतं. म्हणे या जगामध्ये राहणं हेच जीवनाचं ध्येय नाहीये. या संसार वृक्षाला कापणे हे ध्येय आहे. असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. संसाराचं वर्णन संसारामध्ये अजून फसण्यासाठी नाही आहे, निघण्यासाठी. विमानामध्ये जेव्हा बसतो आपण तर सुरुवातीला ते सांगतात मागे 2 दार आहे, पुढे 2 दार आहे. निघायचं कसं ते आधी सांगतात. जर काही दुर्घटना घडली त्याचप्रमाणे संत लोक सांगतात आपण या संसारामध्ये आलो तर आहोत, पण निघण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. असं म्हणतात चोर जेव्हा चोरी करायला जातो तर आधी पाहून घेतो बाहेर निघायचा दार कोणचा आहे. तर म्हणे या संसारामधून काय करायचंय, बाहेर जर तुम्हाला पडायचं असेल तर असंगतेचा अभ्यास करावा लागेल. म्हणून ध्यान श्लोकामध्ये एक श्लोक आहे, असंगोहम 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 पुनः पुनः, है ना. तर असंगता, आणि खरं म्हणजे आपलं स्वरूप असंगच आहे, काही करायचं नाहीये, नुसतं जाणून घ्यायचं आहे. आत्म्याचा कुठेच कधी संग होत नाही, कधीच तो लिप्त होत नाही. बुद्धिर्यस्य न लिप्यते. या आत्म्यावर इतक्या वृत्तींचा अभिषेक होत आहे, काम क्रोध लोभ मोह ईर्षा द्वेष मत्सर, काम संकल्प संदेहो श्रद्धा श्रद्धे धृती तरे धीर धीर भी. दृश्यविकामध्ये यादी दिली किती वृत्ती आपल्या मनामध्ये आहे. त्याची गणना होऊ शकते का. प्रत्येक क्षणात एक नवीन विचार, त्याच्याकडे विरोधी विचार. विचारांमध्ये वैविध्य आहे, पण सगळे विचार कसे आहे, क्षणिक. म्हणून बौद्ध दर्शनमध्ये एक वाद आहे, त्याचं नाव आहे क्षणिक विज्ञानवाद. एक मत आहे. तर क्षणिक विज्ञान म्हणजे वृत्ती एक क्षणापेक्षा जास्त राहत नाही, पण आत्मतत्व नित्य आहे. आणखीन या वृत्तीचा परिणाम आत्म्यावर होत नाही. काम वृत्ती आली तर कामी होत नाही, क्रोध वृत्ती आली तर क्रोधी होत नाही. असं वाटतं की मी क्रोधी झालो, लोभी झालो,
पण ते एका क्षणासाठी ते फक्त असं वाटतं, दुसऱ्या क्षणात तीच व्यक्ती शांत होऊन जाते. तर स्वरूपतः मी असंग आहे हे समजायचं आहे. व्यवहाराची एक असंगता असते. व्यवहार करताना सावध होऊन जर मी व्यवहार केला तर मी लिप्त होणार नाही, वासना वाढवणार नाही. तर एक आहे व्यवहारामध्ये असंगता आणि एक आहे पारमार्थिक असंगता. असं परत परत का म्हटलं जातं की तुम्ही आसक्त नका हो, आसक्त नका हो? कारण की माझं स्वरूपच कसं आहे, निरासक्त. जसं शंकराच्या पिंडीवर अभिषेक आपण करतो 9 द्रव्यांनी, 11 द्रव्यांनी, आणि ते सगळे द्रव्य काय निघून जातात, दूध, दही वगैरे वगैरे, आणि परत शिवलिंग जसे आहे तसंच हे आत्मलिंगम, याला काय म्हणतात, आत्मलिंगम. तर असंगतेचा अभ्यास करायचा, सराव करायचा, ही एक साधना आहे. दुसरे ते म्हणतात की मानमोह याच्यावर विजय मिळवा. मानमोह, मान म्हणजे काय, श्लाघनम, स्वतःची एक मानी भाव म्हणतो, स्वतःचा मानी भाव, मी असा आहे, मी असा, याचा अभाव असणे, त्याला म्हणतात काय, निर्माण. मान शब्द फार सुंदर आहे. मान म्हणजे मीयते अनेन. आपण काय आपल्याला मोजतो, मापतो, मी असा आहे, मी असा आहे, याला म्हणतात मान. मी कवी आहे, मी गायक आहे, मी वक्ता आहे, मी विद्वान आहे, याला काय म्हणू, मान. सगळ्यांची आपल्या स्वतःच्या बाबतीत एक प्रतिमा आहे की मी असा आहे ना. आणि दुसऱ्यांच्या नजरेमध्ये सुद्धा आपण एक काही आहोत. ही व्यक्ती खूप सज्जन आहे, ही दुर्जन आहे, ही लोभी आहे, याला म्हणतात मान. जसं आपण वजन नापतो, उंची नापतो, त्याप्रमाणे आपण व्यक्तित्वाचं सुद्धा काय मेजरमेंट करत असतो. तर अहम मध्ये काही ना काही आपण विशेषण टाकून मानत असतो, मी असा आहे, मी तसा आहे. आता मान शब्दापासूनच एक शब्द निर्मित होतो, अभिमान. दुसरा एक शब्द होतो अपमान, है ना. तिसरा आहे सन्मान. आता याचा अर्थ काय, मी जर स्वतःला काही मानत आहे आणि जरा जास्त करून मी मानत आहे, त्याला काय म्हणू, अभिमान, है ना. मी गायक आहे पण जर मला वाटतं की तानसेन नंतर मीच आहे, काय अभिमान झाला, अभितः मान, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही. अच्छा, मी जे मला मानतो, माझ्यासारखं समोरच्याने सुद्धा जर मला समजलं तर मी फार प्रसन्न होतो. पण मी जेवढं मानलंय त्यापेक्षा कमी करून जर तो नापत आहे तर त्याला आपण म्हणतो अपमान. त्यांनी माझं काय केलं, अपमान केला. अपमान केला म्हणजे काय, माझी एक प्रतिमा आहे, त्या प्रतिमाप्रमाणे तो वागला नाही, मला खुर्ची नाही दिली, मला हार नाही घातला, वगैरे वगैरे. तर माझ्या अपेक्षेपेक्षा त्यांनी कमी मला काय केलं, लेखलं, अपमान. अच्छा, मी जेवढा आहे त्यापेक्षा जास्त करून जर त्यांनी लेखलं तर काय होईल, सन्मान, आहे की नाही. जेव्हा सन्मान समारोह होतो तेव्हा काय किती स्तुती त्याची केली जाते, किती वर्णन केलं तरी शब्द अपुरे पडतात.
तर काहीतरी मी मानलंय आणि मग त्याच्याच अवतीभोवती अपमान सन्मान हे सगळं. पण जर मी काही मानलंच नाही की मी असा आहे, तर मग त्याला काय म्हणून निर्माण. म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा अमानी, अमानी मान्य जो मान्य. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, जर तुला आत्मज्ञान मिळवायचं असेल तर अमानित्वम, 20 गुण सांगितले. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम. तर सुरुवात कुठून आहे? अमानी. या मानामुळेच गडबड होते, कारण आत्म्यामध्ये काहीच मान नाहीये. आत्मा एवढा आहे, असा आहे, तसा आहे असं नाही समजायचं. देश काल वस्तू अपरिच्छिन्न आहे आत्मा. अपरिच्छिन्न म्हणजे काही त्याची सीमा नाही. परिच्छिन्न म्हणजे काय? सीमा. देश काळ वस्तू, स्थळ काळ वस्तू. पण स्थळाच्या पलीकडे, काळाच्या पलीकडे, म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये आहे, प्रत्येक काळामध्ये आहे, प्रत्येक स्थितीमध्ये आहे, स्थळामध्ये आहे. तर असा मी अनंत आहे आणि मी जर मला एवढंच काही मानत आहे तर चुकीचं होईल ना. म्हणून मानाची निंदा केली. म्हणजे तुम्ही इतके व्यापक आहात, एवढं कशाला मानत आहे, थोडंच कशाला मानत आहे. अनंतोहम सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद निहितम गुहायाम. एकाने जेव्हा ऐकलं की अरे माझं स्वरूप कसं आहे, अनंत आहे, सर्वव्यापक आहे, महान आहे, तर तो माणूस म्हणाला, मी स्वतःला मोठं तर मानत होतो, पण एवढं मोठं नव्हतं मानत की मी प्रत्येक स्थळ काळा वस्तूमध्ये आहे. ज्या वस्तूचा आकार असतो ती वस्तू परिच्छिन्न असते, पण जिचा आकारच नाही अपरिच्छिन्न झाला. तर निर्माण इथे ही साधना सांगितली की उगीच नवीन नवीन विशेषण आपल्या पाठीमागे लावू नका. जगामध्ये उलटी रीत आहे. तिकडे जास्त विशेषण म्हणजे माणूस मोठा, एवढ्या पदव्या आहे याच्याकडे, एवढ्या उपाधी आहे. पण अध्यात्मामध्ये काय, जितकं कमी तितकं तुम्ही सत्याकडे चाललाय. एक असती सत्ता सामान्य आणि एक आहे सत्ता विशेष. तर मी कोण आहे? सत्ता सामान्य, अस्तित्व मात्र. त्या अस्तित्वामध्ये काहीच जोडायची गरज नाहीये. आपण काय करतो, खरं म्हणजे अहम अस्मी, बस एवढंच आहे. पण या अहम अस्मीच्या मध्ये आपण खूप टाकतो. अहम इंजिनियर अस्मी, अहम डॉक्टर अस्मी, अहम विद्वान अस्मी. हळूहळू काय करायचं, या मधल्या पदव्या गाळाच्या. ही साधना आहे. अहम जीवोस्मी, मग काय, पण जीवोस्मी सुद्धा नाही, अहम ब्रह्मास्मी. तर निर्माण मोहा, मान कमी असायला पाहिजे. आणि जो वस्तू फार मानी असतो त्याला सतत काय एक काळजी असते की माझा लोक सन्मान करत आहे की नाही, मला विचारत आहे की नाही. पण जो स्वतःला काही मानतच नाही त्याला अपेक्षा राहील का? गुरुजी छान म्हणतात की संसार की अपेक्षा में दुःख की सुरक्षा है. म्हणजे संसारापासून जर तुम्ही अपेक्षा करत राहिला तर निश्चितच दुःख सुरक्षित. दक्ष प्रजापतीने जेव्हा त्या सभेमध्ये प्रवेश केला, जिथे सगळी देवता बसलेली आहे, ब्रह्मदेव, इंद्रदेव वगैरे, शंकर उभा राहिला नाही, कारण शंकर ध्यानामध्ये बसला. आता त्या दक्ष प्रजापतीला इतका राग आला की पहा, मी त्याचा सासरा आहे ना, पहा मला मान दिला नाही, उठला नाही. आता हजारो लोक उठले, त्याचा आनंद नाही, पण एक व्यक्ती का नाही उठली?
जो व्यक्ती अभिमानी असतो ना त्याला अशी अपेक्षा असते. पुढची खूप मोठी गोष्ट आहे ती पूर्ण. सतीने आपला देहाचा त्याग केला, त्याला शंकराला आणि सतीला बोलवलं नाही, यज्ञाचं आयोजन केलं दक्ष प्रजापती. कशासाठी? हे दाखवण्यासाठी की मी मोठा आहे, आणि मुद्दामून अपमान करण्यासाठी शंकराला बोलवलं. पहा, यज्ञाचा विध्वंस केला त्या वीरभद्राने. भागवतामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. फक्त या मान याच्यामुळे सगळं गडबड झाली. तर मान कमी असायला पाहिजे. निर्माण मोह, दुसरं आहे मोह. मोह म्हणजे काय? तर म्हणे मोह वैचित्ते, मोह धातूपासून मोह शब्द बनला आहे. वैचित्य म्हणजे विपरीत बुद्धी. जी वस्तू जशी आहे तशी न समजून काही उलट समजणं, वेगळं समजणं, त्याला म्हणतात मोह. तर मोह म्हणजे अविवेक. अविवेक म्हणजे काय? जे सत्य आहे त्या सत्याला असत्य समजत आहे, धर्म त्याला अधर्म समजत आहे, अधर्माला धर्म समजत आहे, पापाला पुण्य समजत आहे. ही जी विपरीत बुद्धी आहे यालाच म्हणतात मोह. अर्जुनाला मोह झाला म्हणजे काय? धर्म कार्य त्याला वाटत अधर्म आहे, आणि संन्यास घेणं त्यासाठी तो अधर्म आहे, पण त्याला वाटत हेच धर्म आहे. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवस्था वयम. अरे मी तर पाप करण्यास उद्धत झालोय, तयार झालोय. बरं झालं अजून युद्ध सुरू झालं नाही, मी आता जातो. गुरुन हत्वा हि महानुभावा श्रेयो भोक्तुम भैक्षमपी. त्याला हेच धर्म वाटत. भगवंतानी जे काय म्हणतात रागवलंय, क्षुद्रम हृदय दौर्बल्य. मोह, अर्जुनाला मोह. आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये खूप मोहाचं वर्णन आहे. सतीला मोह झाला. सती रामाला ती ईश्वर नाही, ईश्वर समजत नाही, जीव समजत. सती मोह. गरुड मोह, गरुडाला मोह झाला आहे. एक नारद मोहाची गोष्ट आहे रामायणामध्ये, खूपच छान आहे. त्या मोहामुळे त्याला माकडाचं मुख मिळालं नारदाला. गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? त्याला मोह झाला की मी नारायणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, किंवा नारायणासारखा आहे मी. काम क्रोध मी जिंकला आहे. मोहाचे असे अनेक प्रकार आहेत. विपरीत ज्ञान. शरीर मी आहे हा सुद्धा एक मोह आहे. जगत सत्य आहे, मोह आहे. तर म्हणे साधना काय? या मोहापासून जरा सावध राहा. आणि मोहाचं तोड काय? तर म्हणजे विवेक. जेवढं जेवढं विचार करू तेवढं तेवढं मोह कमी. आपण तो श्लोक म्हणतो ना, सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व. सत्संगामध्ये विचार होईल, विवेक होईल, आणि त्याचं फळ काय? मोह कमी. लोक म्हणतात अरे मला तर हे माहीतच नव्हतं, मी तर उलटच समजलो, उलट समजलो. निर्माण मोह जितसंग दोषा. दुसरं जितसंग दोषा. संघाचं जे दोष आहे म्हणे ते जरा जिंका. जित म्हणजे माझा प्रभाव त्याच्यावर झाला पाहिजे, त्याचा प्रभाव माझ्यावर नाही झाला पाहिजे. दुःसंगाचा. सत्संगामध्ये का आला नाही? म्हणे नाही माझा मित्र आला, तो म्हणाला चला सिनेमाला चला, म्हणून मी सत्संगात आलो नाही. तर काय झाला? दुःसंग. त्यांनी त्याला आणायचं होतं ना. एक महात्मा म्हणाले अरे तू आला नाही, मला फार काय वाईट वाटलं. का नाही आला? म्हणे मी तिकडे गेलो मित्राबरोबर. म्हणे मित्राबरोबर का गेला? म्हणे त्याला वाईट वाटलं असतं.
तर ते महात्मा म्हणाले, अरे तू माझा विचार नाही केला, विचार केला पाहिजे ना तू, की मला वाईट वाटेल. म्हणे तुम्ही तर बऱ्या वाईटच्या पलीकडे आहात. आता बिचारे काय म्हणतील लोक असं असं एक्सक्यूज देतात. तर संघामुळे आपण सोडून देतो. त्यामुळे या संघावर विजय मिळा. संघ दोष, अनेक लोक बिघडतात त्याच्यामुळे. अजामिलाची गोष्ट आहे. अजामिल तो कान्यकुब्ज देशामधील ब्राह्मण होता चांगला, पण संघामुळे काय, दुःसंघामुळे त्याचा जीवन पूर्ण होतं. म्हणून जसं आपण आपल्या वस्त्र, खाणं पिणं हे जे पदार्थ आहेत त्याच्याबद्दल खूप सावध असतो, त्याचप्रमाणे आमचे स्वामीजी म्हणतात की संघ, कोणाबरोबर तुम्ही राहत आहात त्याच्यावर सुद्धा सावध राहा. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. मनुष्याची ओळख कशाने होते? तुझे मित्र कोण? म्हणे तू मला सांग तुझे मित्र कोण, आणि मी सांगतो तू कोण आहे. तर इथे म्हणतात जर अध्यात्मामध्ये पुढे जायचं असेल तर मित्र वगैरे कोण आहे, कोणाबरोबर राहत आहे, कोणते कार्यक्रम पाहत आहे, सगळं त्याच्यामध्ये. अध्यात्मनित्या, तिसरं आहे अध्यात्मनित्या. मकरंदुआ रामदास हे अध्यात्म शब्दाची व्याख्या छान करतात. अध्यात्म म्हणजे जो अध्यात्म नाही, मध्यात्म नाही, तो अध्यात्मात आहे. तर अध्यात्मनित्या म्हणजे काल आपण पाहिलं की आत्मसंबंधी एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये तो मन लावत आहे. आत्मविचार, आत्मचिंतन. आणि नित्य, नित्य शब्द फार महत्वाचा आहे. असं नाही काय साप्ताहिक, मास किंवा मासिक किंवा वार्षिक. जुम्मे के जुम्मे नहाते हैं, स्नान साप्ताहिक स्नान म्हणजे नाही, नित्य असायला पाहिजे. सातत्यामध्ये एक वेगळा प्रभाव असतो. कोणतीही वस्तू जर तुम्ही केली सातत्याने, क्रिया साधना. म्हणून महर्षी पतंजलींचं एक सूत्र आहे, सतु दीर्घकाल नैर्यंतरेण सत्कार सेवितो दृढ भूमी. आपल्या मनामध्ये दृढता केव्हा येते? जेव्हा तीन गोष्टी आहेत. नैर्यंतरेण, दीर्घकाल, निरंतरता तर आहे पण 7 दिवस निरंतरता आहे, मग 3 वर्ष सुट्टी. नैर्यंतर्य, दीर्घकाळ, सत्कार सेविता. सत्कार म्हणजे खूप त्याच्यामध्ये आवड असायला पाहिजे, गोडी, प्रेमाने केलं पाहिजे, बळजबरीने नाही. प्रेमाने केलेली साधनेचा प्रभाव वेगळा असतो. राम 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 करत आहे सारखं, काय घड्याळीकडे पाहत आहे किंवा माळ उचलून, अरे मेरू म्हणून येत नाही. एक स्वामी म्हणायचे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत आहे म्हणजे शिवा शिवाय, सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष आहे. तर त्याच्यामध्ये काही गोडी नाही की यांत्रिक यंत्र म्हणजे असं नाही. प्रेमाने 10 मिनिटं बसा पण 100% मन तिथे असतं. गुरुदेवांचं वाक्य आहे ना, वेअर इज युअर हँड देअर युअर हेड. हात, हृदय, आणखी बुद्धी. मराठीमध्ये काय म्हणतात, मन, मनगट आणि तिन्ही एका ठिकाणी असायला पाहिजे. हेड, हार्ट अँड हँड. हेड म्हणजे बुद्धी, हार्ट म्हणजे मन, हँड म्हणजे शरीर. तिन्ही जेव्हा एका ठिकाणी असतात तेव्हाच व्यक्ती सफळ होतो. त्यामुळे ध्यान करा किंवा जप करा किंवा पूजा करा, एक तर नित्यता असायला पाहिजे, आणि दुसरं त्यामध्ये आवडीने भाव आहे, हरी नाम घे. तर अध्यात्म नित्या. आता एक एक शब्द असे आहे की याचा जर विस्तार करायला गेलं तर
आपण जसं दुसऱ्या गोष्टी नित्य करतो, नित्य जेवण, नित्य स्नान, 6 कर्म सांगितले, त्यापैकी एक कर्म काय? नित्य कर्म. नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासना, 6 कर्म सांगितले. नित्य म्हणजे काय? संध्या नित्य कर्म आहे. उपासना नित्य, उपासनेला दृढता. अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा, कामने पासून काय? निवृत्त व्हा. कामना आणखीन तत्वज्ञान हे दोन्ही विरोधी आहे. तर हिंदीमध्ये म्हणतात जहां रामतः काम नाही, जहां कामतः राम. दोनों कबहू को मिलिए, रवि रजनी इकठाम. प्रकाशन अंधकार दोन्ही विरोधी आहे. म्हणून सारखं काय म्हणतात? निष्काम कर्म, निष्काम कर्म. ज्ञानी माणसाचं वर्णन केलंय जेव्हा भगवंतानी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं लक्षण, त्याच्यामध्ये पहिला श्लोक काय आहे? प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान्. म्हणे ज्ञानीचं लक्षण काय? सगळ्या कामना निघून जातात. कामना का येते? तर तिथे सुख आहे, ही एक भावना आहे. तिथे सुख आहे म्हणून मी त्याच्या पाठीमागे जातो, इच्छा करतो. पण जेव्हा हे कळलं की सुख इकडे आहे, मग कामना छान. तर इथे म्हणतात की कामनेचं प्रमाण कमी करा, किंवा दुसरं एक आहे कामनेचं गुणवत्ता वाढवा. चांगली कामना करा, चांगली इच्छा करा. आता भगवत दर्शनाची इच्छा सुद्धा एक प्रकारची कामनाच आहे. मोक्षाची इच्छा सुद्धा कामनाच आहे. मोक्षो मे भूयात इति इच्छा. पण या कामनेची काय स्तुती केलेली आहे? ही कामना असायला पाहिजे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे. आता ही सुद्धा इच्छाच आहे की. तर इच्छेचं एक तर काय? प्रमाण कमी, खूप इच्छा नसायला पाहिजे. मग दुसरं पाऊल काय? चांगली इच्छा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, ही प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणजे काय? अर्थ म्हणजे इच्छा. अर्थ शब्दाचा काय अर्थ होतो? इच्छा. प्रार्थनेमध्ये आपण आपली इच्छा ठेवतो ना भगवंताच्या समोर. विद्यार्थी म्हणजे विद्याची इच्छा ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणून काय? विद्यार्थी. अर्थ म्हणजे इच्छा. प्रार्थना ज्याच्यामध्ये आपण आपली इच्छा भगवंताच्या समोर ठेवतो. त्यामुळे चांगली प्रार्थना करा. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया. विनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता. सुखदुःख संगे, सुखदुःख नावाचे दोन द्वंद्व आहे म्हणे, त्याच्यापासून जरा तुम्ही काय मुक्त व्हा. याचा अर्थ काय? द्वंद्व तर येतीलच, पण मला माझ्या मनाचा समतोल ठेवावा लागेल. सुख दुःख, सुख हे बघ, काहीही आपण अनुभव करतो, शेवटी हे दोन परिणाम, सुख किंवा दुःख. मान सन्मान झालं तर काय मिळेल? सुख. अपमानमुळे दुःख. निंदा स्तुती, शेवटी काय मिळेल? सुख दुःख. बस. अच्छा, हे सुख दुःख दोन्ही गरजेचे बरं का. दुःख सुद्धा जीवनामध्ये आलं पाहिजे. म्हणजे स्वामी हे काय तू सांगताय सकाळी सकाळी? दुःखामुळे दुसऱ्याचं दुःख आपल्याला ओळखता येतं, समजतं, नाही तर कळतच नाही. भुकेमध्ये किती दुःख आहे, कष्ट आहे, त्यालाच कळेल जो भुकेला राहिलेला आहे. घायल की गत घायल जाने, जो कोई घायल होय, असं म्हणतात. दुःखामुळे माणूस जो परिपक्व होतो, म्हणून दुःखही पाहिजे. दुःखामुळे वैराग्य उत्पन्न होतं. म्हणून ती कुंती तर हेच मागते,
विपदस्संतु मे शश्वदत्त तत्र तत् जगद्गुरो. म्हणजे मला दुःख मिळू दे. म्हणजे फक्त ही कुंतीच आहे पूर्ण आपल्या या ग्रंथांमध्ये जर तुम्ही पाहिलं की जिने दुःख मागितलं. म्हणजे दुःख कशाला पाहिजे? दुःखी होण्यासाठी? म्हणजे नाही. भवतः दर्शन, दुःखामुळे तुमची आठवण होते, तुमची आठवण झाल्यामुळे तुमचं दर्शन होतं, आणि तुमचं दर्शन झालं की अपुनर्भव दर्शन, मग संसाराचं दर्शन होत नाही. म्हणजे दुःख कशासाठी? भगवंताच्या दर्शनासाठी. कळतंय का? दुःखी होण्यासाठी दुःख नको आहे. तर दुःख पाहिजे, सुख पाहिजे. सुख असलं की माणूस जो आहे साधना करू शकतो. दुःखी माणूस साधना नाही करू शकतो. अच्छा, सुखी आपण असलो की सेवा करू शकतो. सुखाची एक भूमिका आहे, दुःखाची एक भूमिका आहे, दोन्ही पाहिजे. स्वामी शरणानंदजी महाराज आहे ना, आपजीने जो दिया था मानव सेवा संघ, ते एक छान सांगतात. म्हणे जगामध्ये जे काही बनलेलं आहे ना, जी काही वृत्ती बनलेली आहे ती भगवतकृत आहे, आणि त्याच्यामध्ये माणसाचं हित आहे. कोणचीच वृत्ती निरर्थक नाहीये. क्रोध सुद्धा पाहिजे. क्रोधामुळे शिस्त राहते की नाही? आई वडील जर क्रोधच त्यांनी केला नाही, कधी राग केलाच नाही, पोलिसांनी राग केला नाही, सैनिकांनी राग केला नाही, तर सगळे अहिंसा परमो धर्म, तर सगळं पाहिजे. दुःख पाहिजे, क्रोध पाहिजे, सगळ्याच. म्हणून म्हणतात तुळशीदासजी, कामीही प्यारी नारी जिमी, लोभी प्रेमी जिमी दाम. लोभही पाहिजे, पण लोभाचा विषय धन नसून देव असायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह सगळ्यामध्ये एक सकारात्मकता आहे, पॉझिटिव्ह. तर दुःखामध्ये सुद्धा सुख आहे. जर भगवंतानी बनवलंय तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं एक प्रयोजन आहे. तर द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संगे. आपण काय दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये खूप सम राहतो, स्वतःच्या सुखदुःख. तर गुरुजी किस्सा सांगतात ना, एक माणूस होता, तो आला स्वामीजींकडे, महाराज मी फार दुःखी आहे. का? म्हणे बिझनेसमध्ये लॉस झाला, 2 लाखाचा काय तोटा म्हणतात, हानी. रडत होता बिचारा. स्वामीजींनी समजवलं, अरे व्यापार व्यवसाय याच्यामध्ये तर कभी लाभ कभी हानी, हे तर होणारच आहे. शांत राहा, समतोल ठेव. ठीक आहे. 2 महिन्यानंतर तो परत आला स्वामीजींकडे भेटायला. स्वामीजी रडत होते. काय झालं महाराज? नाही, परवा गेलो होतो एका भक्ताकडे भिक्षेसाठी, तिथे 11 रुपये मला दक्षिणा मिळाली. आता ते 11 रुपये कुठे गेले मला कळत नाही. कोणी चोरले, काय केले, कुठे, म्हणून मी रडत आहे. तर तो म्हणाला की महाराज त्या दिवशी तुम्ही मला एवढा उपदेश केला, 2 लाख गेले तरी तुम्ही समतोल राखा, 11 रुपयामध्ये तुम्ही एवढे का दुःखी होता? म्हणजे फरक असा आहे, 2 लाख तुझे होते, 11 रुपये माझे आहे ना. हा मोठा फरक आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण त्याला खूप प्रवचन देतो, पण जेव्हा आपल्यावर, तर इथे म्हणतात प्रयत्न करा. भक्त भाऊ काय म्हणतात, तुम्ही सुख दुःखाकडे नका बघू, जो सुख दुःख देत आहे त्याच्याकडे बघा. असं म्हणे जर या साधना तुम्ही केल्या तरच अव्ययम पदम गच्छन्ती, मग तुम्ही अव्यय पदावर जा. अच्छा, आता ते अव्यय पद काय आहे? आधी सांगितलेले 4थ्या श्लोकामध्ये, पुरुषम आद्यम, परमात्माच काय आहे ते पद आहे.
पद म्हणजे काही एक पोस्ट नाहीये. आता त्याचंच वर्णन करतात ते, न तद्भासयते सूर्यः न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तद्भासयते सूर्यः न शशांको तद्धाम परमं. ज्याला आधी पद म्हटलं त्याला तिथे धाम म्हटलंय. तद्धाम, तद्धाम परमम, परमम धाम म्हणजे ते धाम, ते पद परम आहे. म्हणजे कुठे आहे ते, काय आहे ते, तर इथे परिचय करून देतात आहे, करवत आहे. न तद भासयते सूर्य, म्हणे सूर्य सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही, चंद्र सुद्धा नाही. शशांक म्हणजे चंद्र, शश म्हणजे काय, ससा, त्याचा अंक म्हणजे चिन्ह. चंद्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय असं वाटतं एक ससा आहे, असं उलटा असं, त्याचं नावच झालं शशांक. तर चंद्र, सूर्य, पावक, अग्नी त्याच्याद्वारे प्रकाशित होत नाही. हे तीन प्रकाशाचे स्रोत आहे. याचा अर्थ काय, जगामध्ये जी काही वस्तू आपण जाणतो यांच्या प्रकाशामध्ये जाणतो, पण आत्मतत्व परमात्मा याला प्रकाशित नाही करू शकत. कारण की परमात्मा सूक्ष्म आहे. स्थूल वस्तूंना तर हे प्रकाशित करू शकतात, आहे की नाही. सूर्योदय जेव्हा होतो तर सगळं पूर्ण जग आपल्याला दिसायला, पण त्या सूर्यामुळे मन दिसतं का, मन प्रकाशित नाही होत. मनापेक्षा सूक्ष्म आत्मा आहे तो प्रकाशित. हे पहा, मी आहे चैतन्यामुळे मी सूर्याला जाणतो, सूर्यामुळे मी नाही जाणत. सूर्याच्या द्वारे माझी जाणीव होती की माझ्या जाणीवेमुळे सूर्याची जाणीव होती. मी आहे मग सूर्य आहे. सूर्य आहे हे तेव्हाच मी सांगू शकतो जेव्हा आधी चैतन्य आहे. म्हणून इथे म्हणतात की सूर्य चंद्र हे स्थूल आहे, स्थूल वस्तूंना प्रकाशित करतात. न तद भासयते, तत् तत् वस्तू न भासयते. अच्छा, ती वस्तू, आता इथे तत् तत् म्हटलेलं आहे, तत् धाम परमम. मग असं वाटतं काही दूर कोणची वस्तू त्याच्याबद्दल सांगत आहे. म्हणजे ती वस्तू तुम्हीच आहात. आत्म्यालाच इथे धाम पद म्हटलेलं आहे. तर ध्येय काही लांब नाहीये, ध्येय इथेच आहे. खूप छान गोष्ट आहे. म्हणजे यात्रा आपल्याला करायची आहे, प्रवास करायचा आहे, कुठे, आपल्याकडे. काही दूर स्टेशन आहे, दूर काही एक जागा आहे किंवा लोक आहे असं नाही. तो परमात्मा इथेच बसलाय. म्हणतात ना, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास, सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट. गुरुदेव छान म्हणायचे, म्हणे प्रवास आपल्याला करायचा आहे. प्रवास म्हटला की किती किलोमीटर आहे, किती लांब आहे, पण इथे प्रवास आपल्याकडेच करायचा आहे. लांबी किती आहे, 0 किलोमीटर, पण ती लांबी आपल्याला अनेक जन्म आपण घेतो तरी ध्येयापर्यंत पोहोचत नाही. तद्दूरे तद्वंतिके. शंकराचार्यांनी छान सांगितलं ईशावास्योपनिषदाच्या त्या मंत्रावर. ते म्हणतात, जो अज्ञानी आहे त्यासाठी हा परमात्मा शतकोटी वर्ष दूर आहे. शेकडो करोडो जन्म घेतले तरी तो पोहोचणार नाही. आणि ज्ञानीसाठी इथेच आहे. कळतंय का. तर
ते जे धाम आहे, पद आहे, आत्म चैतन्यच ते पद आहे. म्हणून आपल्याला कुठे बाहेर जायचं नाही. ते अखंडानंद महाराज म्हणतात की काही जाना नाही आहे, जानना आहे. फक्त जाणून घ्यायचं आहे, जायचं नाही कुठे. करना नाही आहे, जानना आहे. इथेच आहे ती वस्तू. आपण म्हणतो ना, काय प्राप्तस्य प्राप्ती, तुम्ही ऐकलं असेल. खिशामध्येच आहे वस्तू, इकडे तिकडे शोधत आहे. तो आहे ना किस्सा, एक व्यक्ती पैसे घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करत आहे, नोटाचा बंडल. एका चोराने पाहिलं. तो रोज चोरी करायचा त्या ट्रेनमध्ये, आणि तो त्या प्रवासी होता त्याच्या जवळ बसला. त्याच कंपार्टमध्ये त्यांनी तिकीट घेतलं आणि विचार काय केला की रात्री मी तो पैसा चोरून. आता रात्र झाली, दिवसभर प्रवास सुरू आहे. त्यांनी त्याला मित्र बनवलं, चहा बिस्किट हे ते अमुक तमुक. रात्र झाली, जेव्हा तो झोपला, म्हणे आता माझं काम सुरू करतो. सुरुवात केली त्यांनी, कुठे पैसा कुठे ठेवला. त्याला काही सापडला नाही. सकाळी आता स्टेशन आलं तर तो उतरू लागला प्रवासी. आता हा चोर म्हणतो की महाराज, मी प्रोफेशनल चोर आहे, माझं कामच चोरी करणं आहे, पण मला पैसा काही सापडला नाही. तुम्ही ते पर्स कुठे ठेवली होती? तर तो प्रवासी काय म्हणतो, मी तुझ्या उशाखाली ठेवली. कारण त्या प्रवासीने वेदांत बहुतेक ऐकलं होतं की लोक बाहेर शोधतात, स्वतःकडे कधी शोधतात. भगवंताची प्राप्ती म्हणजे अप्राप्तस्य प्राप्ती नाही, प्राप्तस्य प्राप्ती. तद्धाम परमं मम, इथेच आहे. शरीर मन बुद्धी इंद्रियांच्या पलीकडे जे चैतन्य आहे, जे मी आहे, म्हणजे बस. आता इथे काय झालंय, आज आपण आपल्या स्वरूपाला विसरलो आहे. म्हणून आता देव इथे 7व्या 8व्या 9व्या श्लोकामध्ये आज आपली स्थिती जी आहे त्याचं वर्णन करत आहे. आता इथे जो विचार आहे ना, त्याला म्हणतात जीव विचार. हे पहा, पहिला जो विषय होता सृष्टी विचार, मग दुसरे 2 श्लोक होते साधन विचार, निर्माण मोहाजित संघर्ष. आता 3 श्लोकांमध्ये भगवंत म्हणत आहे जीव कोण आहे त्याच्याबद्दल जरा मी सांगतो. 3 काय 5 श्लोकांमध्ये जरी मी सच्चिदानंद आहे, ब्रह्म आहे, वगैरे वगैरे जे सगळं सांगितलं जातं, जरी ते सत्य आहे, तरी आज मला काय वाटत आहे, अरे मी तर एक लहान छोटा एक जीव आहे. तर आता इथे वर्णन करत आहे की जीव म्हणजे कोण. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत मी जीव मानतो, आणि जेव्हा मला स्वतःचं ज्ञान होईल तेव्हा जीवोस्मी नाही ब्रह्मास्मी. आज मी म्हणत आहे जीवोहम, ज्ञान झाल्यावर शिवोहम. तर आता पहा, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ममैवांशो जीवलोके मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. आता पाहिजे 2 वेळा जीव शब्द आलेला आहे. जीव म्हणजे कोण? तर आपण सगळे कोण आहोत? जीव आहोत. जगामध्ये 2 प्रकारची सत्ता आहे,
सजीव आणि निर्जीव. आता जीव म्हणजे काय, त्यामुळे जीवती इति जीव, ज्याला सतत हा अनुभव आहे की मी जगत आहे, त्याला म्हणतात जीव. मी यात्रा करत आहे, प्रवास करत आहे, स्थळ काळामध्ये, परिस्थितीमध्ये, रोज नवीन नवीन परिस्थितीमधून मी जात आहे, ही अनुभूती ज्याची आहे त्याला काय म्हणू, जीव. आपल्याला अनुभव आहे की नाही, रोजची नवीन परिस्थिती. लोक भेटल्यावर कशी काय, आज तब्येत कशी आहे, असं कोणी नाही म्हणत. नाही, काल तुम्ही विचारलं होतं, आज परत का विचारा. नाही म्हणत, 24 तासात खूप बदलून जा. 24 तास काय, 24 सेकंदात. तर सतत परिस्थितींमधून जो जात आहे, जशी एक नदी वाहते की नाही, त्याचप्रमाणे स्थळ काळामध्ये मी जात आहे. जीवती इति जीवा. जीव म्हणजे एक स्थिर वस्तूचं नाव नाहीये, स्टॅग्नेंट नाहीये, सतत त्याच्यात काय प्रवास आहे. अच्छा, जीव म्हणजे आज मी स्वतःला जे मानतो त्याला म्हणतात जीव. उगीच कल्पना नका करू की जीव म्हणजे काही. माझ्याबद्दल आज जी माझी समज आहे त्यालाच आपण म्हणू जीव. आपण जो आपला परिचय देतो तो कोणाचा परिचय, जीवाचा परिचय. माझा जन्म झाला, मग मी इथे या शाळेमध्ये अभ्यास केला, कॉलेजमध्ये गेलो, नोकरी लागली, कोणाचं वर्णन आहे, जीवाचं. तर आता हा जीव म्हणजे कोण आहे, जरा याच्यावर विचार करा. म्हणून शंकराचार्य म्हणतात ना, कस्य त्वं कः कुत आयात कामे जननी को मे तात. विचार करा, हु एम आय, तुम्ही. तर इथे म्हणतात मम एव अंशः जीवभूत. देव इथे काय म्हणतो की तू माझा अंश आहे. इथे पहिलं आहे. आज मी स्वतःला काय अनुभव करतो की मी कर्ता, भोगता, सुखी, दुखी असा आहे. इहलोकगामी, परलोकगामी, मेल्यावर माझी गती होईल. तर ही जीवाची अनुभूती आहे. इथे देव म्हणतो की तू माझा अंश आहे. आता इथे देवाने अंश अंशी संबंध सांगितला आहे, मम एव अंश. आता इथे खूप जरा एक टेक्निकल पॉइंट आहे, टेक्निकल, तांत्रिक. भगवंताचे अंश होऊ शकतात का? अवयव, अंश म्हणजे काय, अवयव. हे असं एक झाड आहे किंवा एक शरीर आहे, तर त्याच्यामध्ये अवयव आहे ना, हात वेगळा, पाय वेगळा. आता आपण म्हणू शकतो की ही बोट काय, पूर्ण शरीराचा एक अंश किंवा अवयव आहे. तर शरीरामध्ये आणि या बोटामध्ये काय संबंध झाला, अंश अंशी. मी अंशी आणि काय झाला, अंश. आता इथे भगवंत म्हणत आहे की मी अंशी आहे, आणखीन तू अंश आहे, म्हणजे भगवंताचा आकार स्वीकार करावा लागेल. आकाराशिवाय अंशांशीची कल्पना होऊ नाही शकत. पण तुम्ही आत्ता तर सांगितलं की परमात्मा तर अनंत आहे, व्यापक आहे, निराकार आहे, मग अंशांशी कसा काय आहे ना. हे जरा विचार केला तर भरपूर आहे, नाही तर मी पुढे जाऊ शकतो. अंश आहे, पण जो विचार करून थांबतो, अंश म्हणजे मी त्याचा तुकडा आहे. तुकडा म्हणजे मग काय, भगवंताचे किती तुकडे झाले होता, आकार झाला त्याचा. तर इथे भगवान शंकराचार्यांनी खूप छान सांगितलंय. म्हणजे अंश अंशीचा संबंध कसा आहे, तर म्हणे असा आहे जसं यथा जलसूर्यकः सूर्य अंश. खूपच छान. म्हणजे सूर्य आहे आणि सूर्याचं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब जणू काही त्या सूर्याचा अंश आहे असं ते म्हणतात. असा संबंध आहे. सूर्यामध्ये काही बदल न होता
सूर्य अनेक रूपात दिसतो की नाही आपल्याला. अनेक बालट्या तुम्ही ठेवल्या, त्यामध्ये पाणी ठेवलं, 10 बालट्या आहेत, 10 सूर्य तुम्हाला दिसत आहे. तर त्या सूर्यामध्ये काही तुकडे झाले का? तुकडे न होता त्याचे काय झाले? 10 रूप. तर सूर्य आहे बिंब, आणखीन पाण्यामध्ये जे दिसत आहे ते काय? प्रतिबिंब. तर इथे असा संबंध समजा, भगवंत आहे बिंब आणि आपण सगळे कोण? प्रतिबिंब. हा, की नाही? याला म्हणतात प्रतिबिंबवाद. परमात्मा एक आहे पण जीव अनेक आहे. तर अनेक जीवाची व्याख्या कशी काय करू शकतो आपण? तर या प्रतिबिंबाच्या उदाहरणाने. जरी सूर्य एक असला तरी प्रतिबिंब अनेक होऊ शकतात. आता पहा, प्रतिबिंबासाठी पाणी पाहिजे. पाणी एक चांगलं माध्यम आहे, त्याच्यामध्ये सूर्य प्रतिबिंब होतं, जमिनीमध्ये होत नाही. त्याचप्रमाणे चैतन्य सूक्ष्म आहे, त्याचं प्रतिबिंब अंतःकरणामध्येच पडू शकतं. सगळ्यांकडे मन आहे आणि त्या मनामध्ये त्या चैतन्याचं प्रतिबिंब झालं, तर त्याच प्रतिबिंबाला आपण म्हणू जीव. पाण्याच्या ठिकाणी ठेवा मनाला, सूर्याच्या ठिकाणी ठेवा परमात्म्याला. ना? अच्छा, पाणी कुठे आहे? बाल्टीमध्ये आहे. तर बाल्टी स्थूल आहे, तर बाल्टीच्या ठिकाणी ठेवा शरीराला. ना? शरीर, मन आणि मग प्रतिबिंब. अच्छा, आता खूप छान विचार आहे. प्रतिबिंब खरं म्हणजे बिंबच आहे. जर प्रतिबिंबाने ध्यान करायला सुरुवात केली की मी कोण आहे, मी कोण आहे, तर त्याला काय कळेल की अरे मी इथे बाल्टीमध्ये या थोड्याशा पाण्यामध्ये नाही, मी तर कुठे आहे? त्या आकाशात. चुकीच्या ठिकाणी मी पाहत आहे, मी या पाण्याच्या माध्यमातून मला पाहत आहे, तर मला वाटतं की मी प्रतिबिंब आहे. पण जर मी पाणी आणि बाल्टीला बाजूला केला तर मी काय करेन? सूर्य आहे. म्हणून इथे म्हणतात जल निमित्त अपाये सूर्यमेव. त्याचप्रमाणे अंतःकरण, शरीर याला जर मी बाजूला केलं आणि मग मी बघितलं की मी कोण आहे, तर मी त्या परमात्म्यापासून वेगळा नाही. आधी मी समजू शकतो की मी प्रतिबिंब आहे, पण विचार केल्यानंतर अहमेव बिंब. म्हणून आधी अंश अंशी संबंध आणि मग अद्वैत. आधी येतात विशिष्टाद्वैत आणि मग अद्वैत. याला म्हणतात विशिष्ट अद्वैत. अंश अंशी संबंध झाला. तर ममई वांशो जीवलोके. तर इथे अंश म्हणजे असं नका समजू मी त्याचा एक भाग आहे, पण मी प्रतिबिंब प्रमाणे अंश आहे. अच्छा, एक दुसरं उदाहरण कशाचं आहे? अवच्छेदवाद. एक काय? अवच्छेदवाद. मठाकाश आणि घटाकाश दुसरं उदाहरण आहे. हे ऐकलं असेल तुम्ही. महाकाश आणि घटाकाश. चला असं, आकाश आहे हे ना, ही जी पोकळी आहे, आणि एक काय? माठ ठेवलाय. आता त्याच्यामध्ये सुद्धा काय? पोकळी आहे. आता बाहेरचं आकाश आणि हे आकाश खरं म्हणजे एकच आहे, पण आपल्याला वेगळं वाटत आहे. घटाकाश म्हणजे छोटं, त्याच्यामध्ये पाणी भरत आहे किंवा पैसा ठेवत आहे. आधीचे लोक पैसा ठेवायचे आणि मग ते पुरवून ठेवायचे कुठे? आतमध्ये, जमिनीमध्ये. तर घटाकाश परिच्छिन्न आहे, सीमित आहे. पण जर त्या घटाला फोडलं तर काय होईल? घटाकाश आणि महाकाश. म्हणून ते मडकं ठेवतात ना, माणूस मडकं प्रतीक आहे या शरीराचं. घट घट में पंछी बोलता. प्रत्येक घटामध्ये तो आहे,
पण आपल्याला त्या घटामध्ये तेवढं प्रेम आहे की चैतन्याला आपण विसरून गेलो. तर एकच आकाश आहे, त्या आकाशाचे नाव वेगवेगळे होऊन जातात. आपलं घर सुद्धा, घरामध्ये आपण म्हणतो हे देवघर आहे, हे ड्रॉइंग रूम आहे, स्वयंपाकघर आहे, खरं म्हणजे आकाशाचीच नाव आहे. भिंती आहे, एक एक भिंत काढा. जेव्हा तुम्ही प्लॉट विकत घेतला तेव्हा काही होतं का? आकाशमेव. त्याचप्रमाणे शरीर, मन वगैरे काय घट आहे. पंचकोश, पंचकोशातीतः. देव इथे म्हणतो की तुम्ही या पंचकोशापासून जर वेगळं स्वतःला केलं तर मग तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही भेद नाही. तुझमें मुझमें कुछ भेद नाही. पण आधी काय आहे? तुझमें मुझमें बस भेद यही, मैं नर हूं तू नारायण. तर भेदही आहे, अभेदही आहे. म्हणून द्वैत, विशिष्टाद्वैत आणि मग अद्वैत असे 3 तत्वज्ञान आहे. 3 लेवल्स. जर मी जात पात भाषा वय हे सगळं पाहिलं, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आपसामध्ये भेदच भेद आहे. पण जर मी नुसतं हे पाहिलं की सगळे मनुष्य आहे, तर मग काय झालं? सगळे भारतीय आहे. एक नाही तर प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद, त्यांनी काय होतं? तुकडे होत जातात. जर सगळ्यांमध्ये प्रेम आपल्याला अनुभव करायचा आहे तर मग एकत्वाकडे जावं लागेल. जीव जीवामध्ये भेद आहे, ठीक आहे, आकार वेगळा आहे, सगळं वेगळं आहे. पण जर तत्वाकडे जर बघितलं तर एकच. सगळे प्रतिबिंब, जर सगळ्या प्रतिबिंबांनी ध्यान केलं तर सगळ्यांना काय अनुभव होईल? एकच आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत्सु अविनश्यन्त या पश्यती स पश्यती. म्हणजे सगळ्या या आकारांमध्ये जो एकालाच पाहतो तोच पाहतो, बाकी लोक उलटच पाहतात. तर इथे आधी देवाने सांगितलं की तुम्ही आज स्वतःला मानत आहात जीव. अच्छा, जीवभूत सनातन. जीव जो आहे सनातन आहे, जीवाचा कधी नाश होत नाही. रामायणामध्ये सुद्धा म्हटलं ईश्वर अंश जीव अविनाशी. मग मेल्यावर काय होतं? म्हणे मेल्यावर जीवाचा नाश होत नाही, जीवाचा ट्रान्सफर होतो एका देहामधून दुसऱ्या देहा. तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते. धीर माणूस मोहित होत नाही. म्हणजे माझं मरण कधीच शक्य नाहीये. मला काय मिळेल? नवीन शरीर. हे पहा, म्हणून जो माणूस मरत आहे ना त्याला तर म्हणजे आनंदी व्हायला पाहिजे की आता मला नवीन ड्रेस मिळणार आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय. पण त्याला एवढी आसक्ती असते घरात, सगळं सोडून. माणसाला मरणाचं भय कशामुळे माहितीये? जे मी कमवलंय ते सगळं सुटून जाईल. पण जर देवाने सांगितलं की नाही नाही तुला परत हे सगळं मिळेल जसं या तसं, म्हणजे ओके, मग ते इथे ट्रान्सफर होईल. जसं आपण सगळं सामान एकत्र करून घेऊन जातो. आता ते देवतेच म्हणत आहे मनःष्ठानींद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. जेव्हा जीव देह सोडतो तेव्हा आपल्या बरोबर काय काय घेऊन जातो? तर म्हणे पैसा वगैरे काही घेऊन नाही जात, पण आतमध्ये जे साठवलेलं आहे ना, मनामधील वासना, संस्कार, धर्म अधर्म, इंद्रिया सुद्धा घेऊन जातात. इंद्रिया म्हणजे हे दिसतं याला इंद्रिय म्हणत नाही, याच्या पाठीमागे जे सूक्ष्म आहे पुढे येणार आहे 9व्या श्लोकामध्ये श्रोत्र चक्षु वगैरे, हे जे आपल्याला दिसत आहे स्थूल शरीराचा भाग आहे. हे गोलक आहे, याला म्हणतात गोलक.
एक कानच कर्णेंद्रिय नाहीये. जो बहिरा माणूस असतो त्याच्याकडे सुद्धा कान तर आहे. म्हणजे ते सूक्ष्म आहे. त्या इंद्रिया मन सगळं गोळा करून. आपण म्हणतो खाली हात आया है खाली हात जाएगा. म्हणे नाही नाही, बहुत सारा लेके जाएगा जो कमाया है. नॉट मनी, नॉट पैसा घर, अंतःकरण. धर्म एक गच्छती असं म्हणतात. सगळं एक 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 सुटत जातं. घरचे लोक थोड्या वेळपर्यंत येतात बाहेर, अगदी नातेवाईक स्मशानापर्यंत येतात, शरीर चितेपर्यंत येतं, आणि मग एकट्याला जायचं. एकला चलो रे, एकट्याची यात्रा आहे. तर हा जीव मरत नाही नुसतं, इकडून एका शरीरावरून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. याला म्हणतात संसरण. हे पहा, आपल्याला असं सतत का वाटतं की मी मरू नये मरू नये? कारण माझं स्वरूप जे आहे ना ते अमर आहे. लक्षात घ्या. मला सुख मिळवण्याची इच्छा आहे, मला सुख पाहिजे सुख पाहिजे. का? कारण माझं स्वरूप काय? आनंद रूप. त्याचा विचार करू आपण उद्या. तर जीवाचा जेव्हा प्रारब्ध पूर्ण होतो तोपर्यंत ते म्हणजे जोपर्यंत प्रारब्ध आहे त्या शरीरामध्ये आहे. प्रारब्ध पूर्ण झालं की तो जीव. आणखीन मग काय करतो पुढच्या श्लोकात? शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. शरीरं यदवाप्नोति वायुर्गन्धानि वाशयात्. इथे म्हणतात उत्क्रामती, उत्क्रमण करतो. जीव काय? उत्क्रमण म्हणजे निघतो. उदान वायूच्या द्वारे निघतो तो, असं म्हटलेलं आहे. पंचवायूचं एक एक वायूचं काम आहे. एक पाचन त्याच्यामध्ये मदत करते, अपान वायू असं आहे, व्यान वायू. उदान वायूच्या द्वारे जीव बाहेर जातो, उत्क्रामती. आणि मग आपनोती, इकडून निघतो दुसऱ्या शरीराला प्राप्त. आता काय आहे, लोकांना याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. निघाल्यावर कुठे असतो स्वामीजी, तर कुठे असतो? आता ही एक मिस्ट्री आहे, रहस्य आहे. तो कुठे असतो, कसा असतो, हे काही सांगणे. मरण आणखीन पुढचा जन्म, या मध्य काळामध्ये तो कुठे असतो सांगणं जरा अवघड आहे. तरी वर्णन करतात की तो असा काय फिरत असतो, असं वर्णन आहे. ते गरुड पुराण वगैरे, पण ते जरा भीती देणार आहे. जन्म आणखीन मरण हे दोन्ही घटना खूपच रहस्य आहेत. कसा तो उदरामध्ये प्रवेश करतो जीव हे नाही कळत, आणि कसा निघतो. तुम्ही किती कॅमेरे वगैरे लावा, कुठून गेला माहिती. वेगवेगळ्या अवयवामधून जातो. कोणाचा प्राण डोळ्यामधून जातो, कोणाचं काय इथून जातो ब्रह्मरंध्रापासून. म्हणजे योगी लोक थोडस एकदम रक्त दिसतं ते. तर तो उत्क्रमण करतो, पण कसा आणि कुठून आणि केव्हा आहे. आणि मग आपनोती. आणि इथे त्या जीवाला काय नाव दिलंय माहिती? ईश्वर. ईश्वर उत्क्रामती. ईश्वर का म्हटलेले जीवाला? कारण आज आपण या शरीराचे ईश्वर आहोत. ईश्वर म्हणजे स्वामी. जीवच कोण आहे? स्वामी आहे. त्याला ईश्वर म्हटलेलं आहे. थोडा ताबा आहे ना आपला याच्यावर, शरीरावर शासन करतो आपण.
तर ईश्वर उत्क्रामती आणि शरीरम आपनोती. अच्छा, म्हणे कसं काय आपल्याला काही कळतच नाही. म्हणे हा कळत नाही. वायुर्गंधान इव आशयात. म्हणे जसा वायू त्या फुलांवरून काय घेऊन जातो, गंध. आपल्याला कळतं का, दिसतंय का, काही दिसत नाही, अलगद एकदम. अच्छा, त्या फुलाला सुद्धा काही त्रास होत नाही. त्याच प्रमाणे गृहीत्वा एतानी एतानी या सगळ्या गोष्टींना घेऊन, कोणकोणचे घटक तर पुढच्या श्लोकात आहे. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम एतानी या सगळ्यांना घेऊन संयाती तो जीव जातो. आपलंच वर्णन करत आहे. आपण या शरीरात आलो आहो, शरीर घर आहे. आता झालं, जोपर्यंत भाडं देत आहोत तोपर्यंत आहे. हे श्वास प्रश्वास काय भाडं देणं. ते संपलं की जीव उत्क्रमण करतो. तर याप्रमाणे ही जीवाची गती होते. यात्रा तो पुढची करत असतो. आणि ही यात्रा सुरू राहील. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. एक संत छान म्हणायचे, पुनरपि जननम म्हणजे जे आधी केलेलं आहे तेच परत परत आपण करत आहोत. पुनरपि जननम पुनरपि मार्केटम पुनरपि ऑफिसम पुनरपि विद्यालयम पुनरपि विवाहम. परत परत ते. पण जर आत्मज्ञान मिळवलं, आत्मज्ञान मिळवण्यासाठी काय करावं लागेल, आधीची साधना निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म ज्ञान मिळवलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल, चिन्मय मिशनमध्ये यावं लागेल, श्रवण करावं लागेल. जर ते केलं तर या चक्रापासून आपण मुक्त होऊ. ठीक आहे, चला पुढे काय होईल तर पुढे म्हणतात देव, श्रोत्रम चक्षुस्पर्शनम. सगळं तो घेऊन गेलेला आहे आणि आता दुसऱ्या शरीरामध्ये जाऊन मग तिथे आपलं दुकान उघडतो परत सगळं, आणि परत सुरू. विषयान उपसैवते. याप्रमाणे वर्षानुवर्ष सुरू आहे आपली यात्रा. खरं म्हणजे यात्रा करणं काही जास्त अनुकूल नसतं ना. थोडा वेळ बरं वाटतं, पण नंतर आता केव्हा घरी जाणं, केव्हा. लोक म्हणतात नाही, तुम्ही तर म्हणत होता की तुम्हाला खूप आवडतो प्रवास. 2-4 दिवस ठीक आहे, मग कंटाळा येतो. मग AC फर्स्ट क्लास असो की बिझनेस क्लास असो, म्हणजे घर बरं आपलं. त्याचप्रमाणे आपण सतत फिरत आहोत. गुरुदेव म्हणायचे, ओम इज युअर होम. ओम काय, होम आहे. आता उद्या पाहू. तर इथे पहा, हे जीवाचं प्रकरण आहे ना, कसं एक एक विषय मांडत आहे. एक प्रश्न विचार. हा, हे देहदान नेत्रदान करतात, ते बरोबर आहे की नाही याच्या प्रकारे? शास्त्राद्वारे ते बरोबर नाहीये. लोकांना आवडत नाही ते उत्तर, पण ते ठीक नाहीये तसं. पण आता काय विचार करू नंतर, पूर्ण जाऊन करून घेतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.